पुढची स्मृती आहे 133 क्रमांकाची. तथा अनुसरण. देमाईसा ज्या आहेत त्या म्हटल्या होत्या की मी अनुसरण घेईन, दीक्षा करेन, आणि आता त्यांचं अनुसरण होणार आहे. मग देमाईसी भटोबासा ते प्रार्थिले. देमाईसानी भटोबासांची प्रार्थना केली, विनंती केली. भटो आता मग दीक्षा द्यावी. आता अधिक माझी परीक्षा बघू नका, अधिक मला वेळ लावू नका मला अनुसरण देण्यासाठी. अनुसरण घ्यायचं असेल किंवा अनुसरण द्यायचं असेल, अक्षात म्हणजे प्रत्यक्षता पाहता अनुसरण हा देण्याचा विषय नाही आहे, अनुसरण हे घेण्याचा विषय आहे. दीक्षा संन्यास हे दिल्या जात नाही, दीक्षा संन्यास घेतल्या जाते. असं असतं का मला कोणीतरी संन्यास दिला म्हणजे जे लोक रिटायर होतात ते काय म्हणतात, मी संन्यास घेतला म्हणजे मी त्याच्यातनं बाजूला झालो. तसं इथे अनुसरण जे आहे, एखाद्या संन्यास दीक्षा तरी दिल्या जाईल पण अनुसरण हे दिल्या जात नाही, अनुसरावं लागतं. म्हणून आमच्या स्वामींनी वचन प्रमाण आपल्याला लगेच द्यावं लागेल त्याला की एक अनुसरती एक ननुसरती. तिथे लगेच शंका दिल्या जाते की का अनुसर्विती ननुसर्विती असं का नाही म्हटलं, कारण की स्वामी कुणालाही अनुसरवत नाहीत. अनुसरण हा जीवाचा कड आहे, अनुसरणाच्या कडेपर्यंत परमेश्वर आणून ठेवतात. आता अनुसरणाच्या त्या आयुष्यामध्ये प्रवेश करायचा ही जीवाची स्वातंत्र्य आहे. म्हणून परमेश्वर कुणालाही जबरदस्ती करत नाहीत की अनुसराच म्हणून. स्वामी काय म्हणतात, सांग विचारा निके विचारा असं म्हणतात स्वामी. किंवा स्वामी सांगतात की एक अनुसराल तरी असं असं होईल तुम्हाला, अधोपरीच्या वृक्षा जर का व्हाल तुम्ही अनुसरणार नाही तर. म्हणून काय करा, अनुसरण तुम्ही घ्या. पण त्यांच्या मागे लागले का देव? त्यांच्या मागे लागले नाहीत. कधी कधी कोणी रिटायर झाले की त्यांच्या मागे सगळे लोक लागतात. मग कधी दीक्षा घेणार आहे, कधी दीक्षा घेणार आहे, सतत त्यांच्या मागे लागलेलं राहतात. एकाने तर ते काय झालं, त्या ह्याच्यामध्ये दीक्षा घेऊन टाकली, म्हणजे टाकली नाही घेतली फक्त. मग त्यांना आम्ही म्हटलं असं, ते म्हणे की सगळेच लोक मला म्हणत दीक्षा कधी घेणार, दीक्षा कधी, मी घेऊन टाकले एकदाची. म्हटलं असं नका करू, कोणीतरी म्हटलं म्हणून तुम्ही नका घेऊ दीक्षा. दीक्षा हा देवानी म्हटलं म्हणून आम्हाला घ्यायची आहे, कोणीतरी जीवाने म्हटलं म्हणून घ्यायचं नाही आहे. जरी जीवाने तुम्हाला त्याविषयी तयार केलं, जरी कोणी म्हटलं की बाबा तुम्ही म्हटले म्हणून आम्हाला अनुसरणाचं हे झाली, वृत्ती तयार झाली वगैरे वगैरे, तरी सुद्धा प्रमाण कुणाचं आहे? स्वामींचं प्रमाण आहे. स्वामींचं प्रमाण तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणून तुम्ही तयार व्हा. कुठल्या तरी ते म्हणतात मग ते माझी सगळी सोय करणार आहेत, आश्रमात सगळी वेगळी खोली अमकं टमकं, म्हणून आम्ही त्यांच्याकडे दीक्षा घेणार आहोत. कुणाकडे दीक्षा घेणार आहोत? त्यांच्याकडे. देवाकडे घेणार आहोत का? अहो देवाकडे जर का घ्याल, जीवाकडे घ्याल तर एक छोटीशीच खोली मिळेल तुम्हाला. पण आमच्या देवाकडे जर का अनुसराल तर छोटी खोली नाही भेटणार. पृथ्वी येसने रवणासे, पृथ्वी अख्खी भेटणार आहे तुम्हाला. आणि परमेश्वरा येसनी व्यापक देवता असे. मा चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल. एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्हाला सोय मिळणार आहे जर का तुम्ही स्वतंत्रता ठेवली स्वतःची तर. पण परमेश्वराच्या ठिकाणी जर का तुम्ही समर्पित झालात तर स्वामी सांगतात जिथे जाल तिथे दीक्षा मिळेल, जिथे जाल तिथे सोय होईल, जिथे जाल तिथे तुम्हाला सगळं आम्ही तुमची सोय करणार आहोत. मग आता इथे दीक्षा द्यावी म्हणजे ज्या ठिकाणी अनुसरण आता घ्यायचं आहे आपल्याला, ज्या अधिकरणांकडे घ्यायचंय, कोणतरी व्यक्ती तर पाहिजेच, अधिकरण पाहिजेच पाहिजे, कुणाचे तरी अधीन पाहिजे ना आपण. जर का आपण आपली स्वतंत्रता ठेवली, मी अनुसरण घेईन पण मार्गात राहणार नाही, तर चालेल का? नाही चालणार. तुम्ही स्वतंत्र राहिला तर तुमच्यावर कुणाचंही नियंत्रण राहणार नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा उठाल, पाहिजे तेव्हा झोपाल, पाहिजे तेव्हा खाल, स्वतंत्रता राहणारच नाही. म्हणजे स्वतंत्रता राहिली तर नियंत्रण राहणार नाही आपल्यावर कोणाचं. पण जर का कुणाच्या तरी नियंत्रणामध्ये आपण राहिलो, अधिकरणांच्या, एखाद्या आचरणनिष्ठ व्यक्तीच्या,
ज्ञात विरक्ताच्या जर का सन्निधानी तुम्ही राहिलात तर काय होईल? तुमच्यावर कुणाचं तरी नियंत्रण राहील. तुम्हाला झोपू जरी वाटलं तरी तुम्हाला वाटेल नाही आता 3 वाजता पोथी आहे. तुम्हाला वाटलं की नाही आता व्यापाराला जायचंच नाही, सेवेला जायचंच नाही, नाही तसं चालणार नाही, जावंच लागेल. देवपूजेला बघू नंतर करू 8 वाजता, नाही चालत 7 वाजता बेल होते, 7 वाजताच जावं लागेल. आपल्या जीवनाला एक काय लागतं, मार्गामध्ये राहिल्यानंतर अधिकरण ज्ञात विरक्ताच्या सहवासामध्ये सन्निधानी राहिल्यानंतर ही जीवनाला एक आखीव रेखीवपणा आपल्या प्राप्त होत असतो. म्हणजे होता होय आपल्या उद्दिष्ट काय असलं पाहिजे, मार्गा अधिकरणांच्या सन्निधानी राहावं असं आपलं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे. आणि मग ते म्हणतात की आता मला अनुसरण द्या. जे व्यक्ती जे अधिकरण आहेत ते लगेच काही अनुसरणाचा विधी करवत नाहीत. ते आधी काय करतात, तुमची आधी परीक्षा घेणार. तुमचे राजसपणा किती आहे, तामसपणा किती आहे, तुमच्याकडे चिडचिडेपणा किती आहे, तुमच्यामध्ये कुठले गुण आहेत, कुठले दोष आहेत त्याची पडताळणी केल्या जाते. आणि त्यानंतर तुम्हाला त्या दोषांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का त्या दोषांमध्ये असाल तर ते दोष तुमचे नियंत्रित केल्या जातात. तुम्हाला यथायोग्य प्रकारे निरूपण केलं जातं, शांत केलं जातं, गुणयुक्त केलं जातं, दोषरहित केलं जातं. इतकं सगळी प्रक्रिया करावी लागते. गहू कितीही चांगले आणले तर डायरेक्ट त्याची चपाती बनते का? नाही बनत. त्याला ते काय करावं लागतं, निवडावं लागतं, त्याला दळावे लागतं, त्या पिठाला मळावं लागतं, मग त्याला लाटावं लागतं, मग त्याला शेकावं लागतं, मग त्याला चपाती म्हणतो आपण. म्हणजे एवढं प्रोसिजर करावंच लागतं. म्हणजे महिला वर्ग जे असतात ते कधीही म्हणजे त्यांना किती सांगितलं ह्याच्यात खडा नाहीये, ह्याच्यात किडा नाहीये, तर कुठलीच महिला डायरेक्ट ते घेत नाहीत. तिला ती सवय झालेलीच असते की ताटामध्ये घेऊन ते निवडायचं, नुसती नजर तरी फिरवायची आहे. हा जो प्रकार तुम्ही करता म्हणजे यथायोग्य बघूनच ते उपयोगामध्ये आणतात. तसं त्या जीवाला जो अनुसरण घेणार आहे त्याला काय करावं लागतं, त्याला आधी पारखावं लागतं की तो कसा आहे, कसा नाही आहे, कसं त्यांनी असलं पाहिजे, कसं त्यांनी नसलं पाहिजे, हे सगळं बघितलं जातं. आणि म्हणून नंतर मग तो योग्य वाटल्यानंतर मग त्याला अनुसरण दिलं जातं. की जो आपल्यासोबत राहिला तो जर का तामस असेल तर आपण सुद्धा तामस होऊन जाऊ. जर का आपल्यासोबत राहणारा व्यक्ती स्मरणनिष्ठ असेल तर आपण सुद्धा स्मरण करायला लागू. म्हणून हे पडताळणी करावी लागते. भटोबासी मानिले, भटोबासांनी मानलं की हो ठीक आहे, आता लवकरात लवकर तुम्हाला काय करू, आम्ही अनुसरण देऊ. भिक्षा केली आणि मग देमाईसे अनुसरली. भिक्षा केली, तापसे झाली. तापसे झाली म्हणजे थोर तपश्चर्या त्यांनी केली. अनुसरण घेतल्यानंतर नुसतंच वस्त्र परिवर्तन करायचं असतं का? वेश परिवर्तन नाही. अनुसरण म्हणजे वेश परिवर्तन नाही. आम्ही काळे घेणार, आम्ही राखाडी घेणार, आम्ही गुलाबी घेणार नाही, आपण ह्याच्यात अडकलेलो आहोत. अनुसरण म्हणजे मन परिवर्तन. अनुसरण म्हणजे तुमचं आयुष्य परिवर्तन आहे. आणि देमाईसांनी नुसतं वेश परिवर्तन केलेलं नाही आहे. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की थोड तापसे झाली. तापसे झाली म्हणजे थोड आचरण केलं, तपश्चर्या केली, स्मरण केलं, भिक्षा वगैरे सगळं देह आपलं काय केलेलं क्षेपण्याच्या दृष्टीने सर्व तयारी त्यांची आहे ती. आणि मग अनुसरली आली तियेची काळी की आणि का काळी हे नेनी जे. आणि थोर तापसे झाली म्हणजे मार्गात राहून नाही, मार्गामध्ये राहून आचार्यांकडनं योग्य ते आचारापुरतं ज्ञान काढलं. आचार्य म्हणतात की आचारापुरते ज्ञान काढून मग तुम्ही आचरण करायला जाऊ शकता. भिक्षाविधीचं ज्ञान घ्या, विधिनिषेधाचं ज्ञान घ्या, स्मरण कसं करायचं वगैरे त्याचं ज्ञान घ्या आणि विशिष्ट असं ज्ञान घेऊन तुम्ही आटनाला जाऊ शकता. ते ज्ञान घेऊन देमाईसा या आटनाला गेल्या. थोर त्या ठिकाणी आचरण त्यांनी केलं, चर्या केली. आणि हे सगळं केल्यानंतर एक दिवशी गुरु त्या आलेल्या आहेत.
मग गुरुकुळ तयाचे कटककारे देमाईचे ऐसे म्हणती. आणि मग त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांना कटककार देमाईसा आल्या, म्हणजे देवगिरीला राहणाऱ्या अशा त्या कटककार देमाईसा. असं का म्हणायचे? कारण की त्या ठिकाणी अजून काही देमाईसा वगैरे असे 500 गुरुकुळ आहे. मग देमाईसा नावाचे 2-3 व्यक्ती असतील त्या ठिकाणी. मग नेमकं कुठल्या देमाईसा, तर ते अमक्या अमक्या देमाईसा, त्या तमक्या तमक्या देमाईसा, अशा प्रकारे त्यांची ओळखी व्हायची. आणि म्हणून त्यांना कटककार देमाईसे असं त्यांना म्हणतात. पुढची स्मृती येते 134 क्रमांकाची. तथा उपालंब परिहार्थ कटका पाठवणे. देमाईसी भिक्षा केल्यावरी तयाचा गावी थोडी निंदा प्रवर्तली. देमाईसाने अनुसरण घेतलं म्हणजे काय केलं? घराचा त्याग केला, सगळं सोडून आले, इथे अनुसरले, परत घरी गेले नाहीत. तेव्हा घरी त्यांच्या समाजामध्ये, त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या गावामध्ये त्यांच्याबद्दल तयांची थोडी निंदा प्रवर्तली. अनेक लोक त्यांची निंदा करायला लागले की हे निघून गेलेले आहेत. कशासाठी गेले, काय गेले? ते घरी काम करायचा कंटाळा येत असेल म्हणून तिथे गेले. तिथे आयतं खायला मिळतं, राहतात वगैरे वगैरे, कशाची काळजी नाही, काय नाही, अशा प्रकारची निंदा प्रवर्तली. खूपसे लोक अनुसरण घेतात, तर ते अनुसरण घेतात तर त्यामध्ये त्यांना निंदेचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यांचे समाजातले लोक त्यांना नावं ठेवतात. काही लोकांना त्यांची मुलं अनुसरण घेऊ देत नाहीत. ते म्हणतात की तुम्ही जर का अनुसरला तर लोक आम्हाला नावं ठेवतील की वडिलांना सांभाळण्याला किंवा आईला सांभाळायला जड झालं का तुला, लगेच त्यांना अनाथ आश्रमामध्ये पाठवून दिलं, वृद्धाश्रमात पाठवून दिलं, म्हणून लोक नावं ठेवतील. लोक नावं ठेवतात, लोक निंदाही करतात. आणि तशीच परिस्थिती इथे काय झालेलं आहे, देमाईसांच्या बाबतीत घडली. त्यांचे निंदा करायला लागले. ते ऐकोनी एकी दिसी भटोबासी म्हणितले. भटोबासांचे ते कानावर पडत असेल. एकदा आचार्य त्यांना म्हणतात देमाईसांना, देमाये तू गावा जाऊनी आपण्या ते दावी जाये. तू गावाला जा. अर्थातच स्वदेश संबंध, स्वग्राम संबंध त्याज्य सांगितलं की नाही, तरी भटोबासांनी जायला का सांगितलं? कारण की स्वामींनी जो निषेध सांगितलेला आहे तो वेगळ्या दृष्टिकोनातला निषेध आहे, आणि भटोबासांनी जायला सांगितलं ते वेगळ्या दृष्टिकोनातनं आहे. आपण जे जातो आपल्या संबंधियांना भेटायला, नातलगांना भेटायला, ते कशासाठी जातो? मोह, ममता, आसक्ती या दोषांपायी आपण त्यांना भेटायला जात असतो. परंतु देमाईसांना का सांगतायत? कारण की परमार्गावर, तुमच्यावर आणि पंथावर जे काही ते लोक भकत आहेत, पंथाविषयी जे वाईट वाईट बोलत आहेत, तर त्यांचा तो दोष पुढे चालू नये, त्यांची चालही थांबावी, त्यांचा प्रसवही वाढू नये, आणि परमार्गाचं सुद्धा असं वाईट ओळख समाजामध्ये होऊ नये, या व्यवहारार्थ आचार्यांनी त्यांना घरी पाठवलं. स्वामी सांगतात स्वदेश संग्राम आणि संबंधी यांचा त्याग करा, तिथे जाऊ नका. परंतु असं जर का काही धर्मकार्य असेल, आता ह्या चालल्या ते काही ममतेपोटी चालल्या नाहीत, ते कशासाठी चालल्यात? धर्माची प्रतिष्ठा करण्यासाठी चाललेले आहेत. म्हणजे त्या लोकांच्या मनामध्ये आमच्या धर्माविषयी जी काही कलुषितपणा तो आलेला होता, तो कलुषितपणा काढून टाकण्यासाठी आणि एक प्रकारे धर्म कार्य करण्यासाठी म्हणूनच ते त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि आचार्य त्यांना त्यासाठीच पाठवतात. आणि ते म्हणतात तू गावा जाऊनी आपण्या ते दावी. तुम्ही गावाला जाऊन स्वतःला दाखवा तुम्ही की तुम्ही काय केलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही आयतं खायला गेलेले आहात. इथे ती वाक्य नाही बरं का, आयतं खायला गेलेत वगैरे, परंतु तशाच प्रकारचं काही म्हटले असतील. म्हणून ते काय म्हणतात, जाऊनी स्वतःला दाखव की तू खायला आलेली नाहीस. तुझी तब्येत आधी जशी होती, वजन चांगलं होतं, आता तसं राहिलं नाहीये. तू देह काय केलेला आहे? कृश केलंय. तू बारीक झालेली आहेस. तू अटनादिक्रमे चालत असताना तुझं वर्ण पालट झालेला आहे. श्यामवर्ण तुझ्या शरीरावर आलेला आहे. आधी तू घरी असताना चांगले कपडे घालायचीस, आता तुझ्या अंगावर ते तसे कपडे नाहीयेत, रंगीबेरंगी चांगले धुतलेले, इस्त्री केलेले. आता कुठले कपडे आहेत? मळीन, कुची, फाटके असे कपडे तुझ्या अंगावर आहेत.
तू स्वतःला जाऊन दाखव तिथे की मी हे आचरण करते आहे, मी तिथे आरामात नाही आहे. आणि मग आचार्यांनी त्यांना सांगितलं जायची आज्ञा दिली. तुझी संबंधी निंदा बोलताती, तुमचे जे नातलग आहेत ते काय करतात, निंदा बोलताती म्हणजे निंदा करत आहेत. तेही मानिले, आणि हे लक्षात आल्यानंतर देमाईसांनी पण ते मान्य केलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मला जावं लागेल. मग ती कटका गेली, देवगिरीला ते गेल्या. अवघ्या पुढे आपण ते दाखविले आणि स्वतःला प्रदर्शित केलं, दाखवलं. मग तयाची आचार निष्ठा देखुनी त्यांची थोर बुद्धी शुद्धा बुद्धी उपन्नली. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा स्वतःला तिथे दाखवलं आणि त्यांनी बघितलं, आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांची आचारनिष्ठता देखुनी, आचारनिष्ठा देखुनी म्हणजे आचरणामधली जी निष्ठता आहे कोणाची, देमाईसांची, जे आचरण करून त्यांनी जे काही स्वतःचं जे पूर्ण रूप आहे त्यांनी ते बदलून टाकलेलं आहे, अशा प्रकारची जी परिवर्तन झालेल्या देमाईसा त्या परिवाराने पाहिल्या, त्या समाजाने पाहिल्या, कुळाने पाहिल्या, गावाने पाहिल्या. आणि मग काय झालं, त्यांची थोर बुद्धी शुद्धा बुद्धी उपनली. थोर बुद्धी म्हणजे त्या देमाईसांविषयी जे काही भकन करत होत्या त्यांच्याबद्दल थोर बुद्धी उत्पन्न झाली की नाही हे कुणी साधे सुधे राहिले नाही, थोर झाले, श्रेष्ठ झाले. ते आपण उगाच त्यांना नावं ठेवत होतो. शुद्धा बुद्धी म्हणजे अंतकरणामध्ये जे मळीनत्व आलेलं होतं, मळीन भाव जो आलेला होता त्यांच्या विषयी, देमाईसांविषयी, ती बुद्धी कशी झाली त्यांची, शुद्धा बुद्धी म्हणजे शुद्ध झाली, मळीनत्व त्यांचं निघून गेलं. तुमचं आचरण असं असतं की तुमच्या आचरण पाहून अनेक लोक नावही ठेवतात. भिक्षेला गेल्यानंतर ते म्हणतात या लोकांना काही काम धंदे नाहीत, भीक मागायला येतात, आयतं खातात, असं सुद्धा बोलतात बरं का. तुम्ही असं समजू नका भिक्षेमध्ये अन्न येतं, चांगलंच अन्न येतं असं नाही. भिक्षेमध्ये शिळं पण अन्न येतं, या भिक्षेमध्ये नुसतंच अन्न येतं असं नाही, तर शिव्या सुद्धा येतात. आणि त्या शिव्या काय कराव्या लागतात, घ्यायच्या असतात. त्या भिक्षेमध्ये घ्यावे लागतात ते, कारण की भिक्षेमध्ये जे मिळालं ते घ्यायचं आहे. देवानी सांगितलं पात्री पडिले भोजन कीजे. पात्री पडिले म्हणजे काय, नुसतं अन्न नाही, पात्र म्हणजे काय आणि भोजन म्हणजे काय हे पण लक्षात आलं पाहिजे. पात्र म्हणजे जसा योग येईल तशा प्रकारे भोजन कीजे म्हणजे त्याला सामोरे जावं. जो प्रसंग उपस्थित होईल त्याला सामोरे जायचं. आज चांगलं अन्न खायला मिळतं, सामोरे जा तुम्ही. उद्या शिळं अन्न खायला मिळेल तेही खा, उद्या कमी अन्न खायला मिळेल तेही खा, उद्या अन्नच मिळणार नाही खायला, त्याची सुद्धा तयारी आपली असली पाहिजे. आमच्या काही साध्वी ज्या आहेत, 3-4 साध्वी म्हणजे मामाजींच्या ते शिकणी आहेत सगळ्या, त्यांच्याकडेच अध्ययन झालेल्या, त्यांनी सांगितलं की आटनादिक्रमे निघाले आणि त्या दिवशी भिक्षाच मिळाली नाही. भिक्षा तर मिळालीच नाही, पण एका म्हातारीने शिव्या पण दिल्या. मी विचारलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणे घेतल्या आम्ही त्या शिव्या. म्हातारीला एक शब्दाने आम्ही उलट बोललो नाही, काय नाही काय नाही. आणि मग पुढे निघालो, त्या दिवशी भिक्षाच मिळाली नाही कुठे. मग आता त्यांना लगेच वचन, ते माहितीच आहे की एकही दिन मिळे दोन्ही दिन मिळे. ते म्हटले आज ह्या वचनाचा योग आहे बरं का आपल्याला, बघूया आज असं पण आचरण करून बघूया. आज काहीच खायचं नाही, भेटलं तर नाहीच खायचं. परंतु पुढे गेल्यानंतर असं झालं की एका शेतामध्ये एक लहान मुलगी होती, तिचे आई वडील शेतामध्ये काही काम करत होते, समोरच ते दिसत होते असे. आणि ही मुलगी त्या शेतामध्ये बांधलेल्या घराजवळ होती आणि ती मुलगी अन्य होती, ते आई वडील अन्य होते तिचे. त्या मुलीने यांना दंडवत केला आणि म्हटले की आई तुम्ही चहा पिणार का. हे म्हटले कशाला, तू उपदेशी आहेस का. ते म्हणे नाही मी उपदेशी नाही. मग दंडवत कसा केला, म्हणजे मला माहिती आहे. मग म्हणे तू चहा कशी बनवणार, तू तर छोटीशी आहे 10 वर्षाची. ते म्हणे मला चहा बनवता येतो, माझा हातचा चहा तुम्ही प्या.
म्हणजे तुझे आई वडील काय म्हणतील तर काय म्हणणार नाही, तुम्ही फक्त चहा माझ्या हातचा घ्या. त्या दिवशी त्यांना दीक्षेमध्ये काय मिळालं? चहा मिळाला. म्हणजे देवानी काहीतरी व्यवस्था त्यांची केलीच केली. म्हणजे परमेश्वर असं व्यवस्थापन करत असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही जे काही असं परमेश्वराच्या साठी जे काही करत असता तर त्या संदर्भातलं पण आपल्याला माहिती असणं, हे कशासाठी सांगितलं की ती तयारी सुद्धा आपली असली पाहिजे. ज्यावेळी जे योग उपस्थित होईल त्या काळी ते आपण उपस्थिती आपली राहिली पाहिजे. म्हणून सांगितलं की पात्री पडिले भोजन, म्हणजे जो योग आला त्याला तुम्ही सामोरे गेलं पाहिजे. अशा प्रकारे देमाईसा ज्या होत्या त्यांनी असं आचरण स्वामींनी सांगितलेलं केलं आणि त्याच्यामुळे थोर बुद्धी त्यांच्यावर आली. त्यांच्याविषयीची कलुषितपणा तोही निघून गेला, शुद्धता त्यांच्या मनामध्ये आलेली आहे. ऐसे परिहार पावे तो तेच होती, त्यांच्या मनातलं पूर्णपणे गेलं हे लक्षात येईपर्यंत देमाईसा तिथे थांबल्या. आणि मग भटोबासांपाशी आली, भटोबासा सुख झाले. आणि मग भटोबासांकडे आल्या आणि भटोबासांना सगळं सांगितलं. आता इथे नुसतंच त्यांचा कलुषितपणा घालवायचा आहे असं नाही, या स्मृतीमध्ये न आलेला भाग पण आता आपल्याला अभ्यासायचा आहे. जर का आपण पुढे मागे जर का दीक्षा घेऊन नातलगांकडे गेलो तर किती दिवस राहू आपण? इकडून येण्याची वृत्तीच होणार नाही लवकर. बरं वाटेल अजून 1 महिना थांबू, आता तिकडे ऊन खूप आहे तर इकडेच थांबू. परंतु देमाईसाला जे पाठवलं त्या देमाईसांची सुद्धा परीक्षा आहे की त्यांना ते परत येतात की नाही, किंवा परत आल्यानंतर त्यांच्याकडे किती धर्म आहे, किती त्यांच्यामध्ये मळीनत्व आलेलं आहे का, नातलगांमध्ये राहून कुठेतरी धर्मबुद्धी हल्ली का त्यांची, ही सगळं त्यांना तपासायचं आहे. परंतु त्या कोण आहेत? देमाईसा आहेत. आचार्यांच्या त्या परीक्षेमध्ये त्या पास झाल्या. तिकडून आल्यानंतर म्हणजे प्रपंचात एकतर पाठवलं पण प्रपंचात रमल्या नाहीत. तिथे सुद्धा त्यांनी त्यांचा विधी आचरण केलं असेल आणि तिथून लगेच त्यांच्या मनातलं गेलं, लक्षात आल्या लगेच तिथून निघाले आणि थेट भट्टोबासांकडे आलेले आहेत. आणि भट्टोबासांनी त्यांना परत पाहिलं की कुठेही आचरणामध्ये, स्मरणामध्ये, विधीमध्ये बदल झालेला नाही, जशा गेल्या तशाच आलेल्या आहेत. त्याचं भट्टोबासांना काय झालेलं आहे? सुख झालं. आणि हे आचरण त्यांनी तिथे सुद्धा कायम ठेवल्यामुळे म्हणूनच त्या लोकांची थोर बुद्धी नुसतंच देमाईसांवर आली नाही तर मानव पंथावर आली, भट मार्गावर आली, ईश्वर धर्मावर आली आणि शुद्ध बुद्धी झाली. म्हणजे त्यांचा प्रसव सुद्धा त्या ठिकाणी थांबलेला आहे आणि पुढे चाल त्यांची चालली नाही आणि परमार्गावर जे काही भकन करत होते ते सुद्धा आता थांबलेलं आहे. म्हणून भटोबासा सुख झाले, भटोबासांना बरं वाटलं, समाधान वाटलं. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 133 क्रमांकाची आणि 134 क्रमांकाची स्मृती या ठिकाणी श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.